झी 24 तास एक पाऊल पुढे. मी उदय येळूरकरांना विनंती करते की त्यांनी कृषी क्षेत्रासाठीचा अनन्य सन्मान प्रदान करण्यासाठी महसूल मंत्री माननीय बाळासाहेब थोरात आणि कृषी आणि ग्रामीण विकासासाठी झटणारे माननीय पोपटराव पवार यांना मंचावर आमंत्रित करावं. मी उदयजींना विनंती करते की त्यांनी वास्तू रविराज एज्युकेशन आणि रिसर्च फाउंडेशनचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर रविराज आहिरराव यांनाही मंचावर आमंत्रित करावं. कृषी क्षेत्रासाठीचा अनन्य सन्मान ज्यांना प्रदान केला जातोय त्या ज्योती पागधुने यांनी मंचावर यावं अशी त्यांना विनंती करते. ज्योती पागधुने यांच्या कार्यावर एक नजर टाकूया. आयुष्याशी 2 हात करत हिरवं सोनं पिकवणारी ही नवदुर्गा म्हणजे ज्योती पागधुने. लग्नानंतर 5 वर्षातच पतीच्या निधनानं ज्योतीच्या आयुष्यात वैधव्याचा अंधार पसरला. पण ज्योती खचली नाही. शेतीचा अनुभव नसतानाही कुटुंबासह शेतीची ही जबाबदारी तिनं खंबीरपणे पेलली. सेंद्रिय शेतीचा वापर करत कमी उत्पादन खर्चात तिनं भरघोस पीक घेतलं. बायोडायनामिक कल्चर आणि बायोडायनामिक तरल खादची माहिती घेत तिनं रासायनिक खतं आणि कीटकनाशकांचा वापर न करता नैसर्गिकपणे शेती फुलवली. फक्त स्वतःची शेती सुधारून ती थांबली नाही, तर इतरांनाही प्रेरणा देण्यासाठी बचत गटाची चळवळ सुरू केली. तिनं शेतीत नवनवे प्रयोग करत नवा आदर्श घालून दिला. 10वी पास असलेली ज्योती आता मुक्त विद्यापीठातून पदवी मिळवण्यासाठी अभ्यास करतीये. स्वतःचं आयुष्य फुलवत इतरांनाही फुलण्याची प्रेरणा देणाऱ्या ज्योतीच्या धडपडीचं कौतुक अनन्य सन्मानाच्या रूपानं करताना आम्हाला अतिशय आनंद होतोय. ज्योती पागधुने श्रमानं फलवलीत नैसर्गिक पद्धतीनं शेती. दाखवून दिले घाम गळतो त्याला मिळते यश. मनोधैर्य खचलेल्या बळीराजाला पुन्हा दिली दुभारी. संकटांवर मात करत हिरवे सोने पिकवणाऱ्या तुमच्या कर्तृत्वाचा गौरव अनन्य सन्मानच्या रूपानं मी माननीय बाळासाहेब थोरात आणि माननीय पोपटराव पवार यांना विनंती करतो की त्यांनी ज्योती पागधुने यांना अनन्य सन्मान प्रदान करावा. मी रविराज आहिरराव यांना विनंती करते की त्यांनी ज्योती पागधुने यांना मानपत्र प्रदान करावे. उदय निरगुडकर यांना विनंती करतो की त्यांनी ज्योती पागधुने यांना शुभी घीच्या वतीनं गिफ्ट हॅम्पर आणि संस्कार ग्रुपच्या तर्फे ज्ञानेश्वरी प्रदान करावी. ज्योती पागधुने यांनी आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं. आदरणीय व्यासपीठ उपस्थित मान्यवर, मला अनन्य सन्मान पुरस्कार मिळाला त्याबद्दल मी झी 24 तासचे मनापासून आभार मानते. की मी गेल्या 6 वर्षापासून बायोडायनामिक पद्धतीने सेंद्रिय शेती करीत आहे. तर त्यासाठी लागणारं S9 कल्चर मी स्वतः तयार करते. कंपोस्ट खत स्वतः तयार करते. मी जे काम केलं ते काम मी आजूबाजूच्या गावांमध्ये नवीन बचत गट स्थापन केले. बचत गटाच्या माध्यमातून इतर महिलांना शिकवित आहे आणि मला ज्यांच्या मार्गदर्शनामुळे मी आज या ठिकाणी उभी आहे ते सेवानिवृत्त कृषी अधिकारी मोहने सर व सर्ग विकास समिती संचालक संजय रोमन सर. त्यांनी मला जे ज्ञान दिलं त्याबद्दल मी त्यांची सुद्धा पुनश्च ऋणी आहे. तसंच माझे आई वडील व माझे भाऊ यांची सुद्धा मी आभार मानते व माझे 2 शब्द संपविते. मी माननीय बाळासाहेब थोरात यांनी 2 शब्द बोलावेत अशी त्यांना विनंती करते. माणसं काम करत असतात, कोणत्या पुरस्काराकरता करत नसतात, झपाटून काम करत असतात आणि त्यांच्या जीवनामध्ये ही शाबासकीची थाप पुढच्या काळामध्ये त्यांना खूप ताकद देणारी ठरणारी असते. खरं म्हणजे झी 24 तास आता समाजातलं, महाराष्ट्रातलं, मराठी माणसातलं एक अविभाज्य भाग झालेले, समाज जीवनाचा अविभाज्य भाग झालेला आहे. एवढंच नाही तर कुटुंबाचा अविभाज्य भाग झालाय. परंतु झी 24 तासची आणि उदयजी निरगुडकर यांनी झी 24 तासचं रिमोटवर झी 24 तासचं बटन लोकांना कायम परिचित, पहिलं झी 24 तास पाहणार मग बाकी काय पाहायचं ते पाहायचं, ही परिस्थिती निर्माण करून दिली. तुमचं अभिनंदन या निमित्तानं करतो आणि याकरता करतो की पत्रकारिता करत असताना खरं म्हणजे त्यांचा परिचय माझा झाला आणि मला एक गोष्ट पाहायला मिळाली की ते तसे सायंटिस्ट आहेत, इंजिनियर आहेत, परंतु त्यांच्यामध्ये पत्रकार दडलेला आहे. शोध घेण्याचा प्रयत्न
सतत समाज मनाचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात. एक आध्यात्मिक असा एक त्यांच्यामध्ये वारसा दिसतो आणि त्यामुळं एक सकारात्मक पत्रकारिता, सकारात्मक अशा प्रकारचा चॅनल आपला महाराष्ट्रासारखं बातमीपत्र आपण पाहिलं असेल. जिल्ह्याचं प्रत्येक जिल्ह्याचं बातमीपत्र सुद्धा जिल्ह्याची पूर्ण माहिती देऊन जातं. बोलीभाषेचा जागर, खरं जे महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक बोलीभाषा आहेत, पण तुमच्यामुळं खरं कानाला किती गोड लागतात. त्या समजत नाही कधी कधी काही महाराष्ट्रातली भाषा आहे, पण कानाला गोड लागून जाते. तिचं बातमीपत्र आपण सुरू केलं आणि तुम्ही घेतलेल्या मुलाखती खरं म्हणजे एक पुस्तक वाचण्या इतक्यात. मी सहज म्हणून सांगेल की माननीय रावसाहेब शिंदेची घेतलेली मुलाखत आपण असेल, यशवंतराव गडाख साहेबांची घेतलेली मुलाखत असेल, आमटे साहेबांची मुलाखत, पुस्तक एक वाचावं, आत्मचरित्र वाचावं, एवढी सुंदर अशा प्रकारच्या मुलाखती आपल्या खरं म्हणजे ज्या सीडी काढल्या पाहिजे आणि सगळ्या शाळेमध्ये पाठवल्या पाहिजे. इतक्या सुंदर अशा प्रकारच्या मुलाखती, हे तुमचं वैशिष्ट्य ठरलेलं आहे. आज अनन्य सन्मानाच्या रूपानं ही झाकली मानकं, खरं म्हणजे यांचं प्रत्येकाचं जीवन सुद्धा एक एक पुस्तक एवढं आहे. पुढच्या मुलाखती मी एक विनंती या निमित्तानं आपल्याला करेल उदयजी, की पुढच्या मुलाखती यांच्या घ्या आणि आम्हा सगळ्यांना, महाराष्ट्राला त्या दाखवा. निश्चितपणे एक अत्यंत आदर्श अशा प्रकारचं ही व्यक्तिमत्व सगळ्या समाजात जातील आणि समाजाला स्फूर्ती त्यामधून मिळेल अशी अपेक्षा निश्चितपणे मला खात्री वाटते. आणि माझे 2 शब्द संपवतो. माननीय पोपटराव पवार यांनीही आपलं मनोगत व्यक्त करावं. खरं म्हणजे हा सर्व लोकांना तुम्ही उजेडामध्ये आणला आणि योग असा आहे का ज्या गांधीजींना डर्बनमध्ये दक्षिण आफ्रिकेत भूक, दारिद्र्य आणि कुपोषण समजलं आणि म्हणून ग्राम स्वराज राज्यात देशात जन्माला आलं. आणि योग असा आहे सर की मला आता जूनमध्ये त्या डर्बनमध्येच भूक, कुपोषण आणि दारिद्र्याचं मॉडेल म्हणून त्यांनी आफ्रिकेमध्ये हिवरे बाजारला बोलवलेला आहे. हा एक सन्मान म्हणून आपण जी आणि 4था स्तंभ जो आहे तो याच प्रकारे अंधारातील माणसांना उजेडात जर घेऊन आला तर मला वाटतं आपल्या देशामध्ये पदक संस्कृतीऐवजी क्रीडा संस्कृती विकसित होईल. 5 पदकं मिळण्यापेक्षा 10,000 मुलं जर ग्राउंडवर खेळत बसली तर मला वाटतं त्यातून एक सक्षम जनरेशन जन्माला येईल. एवढंच सांगतो आणि मी या ठिकाणी झी 24 तास, एक पाऊल पुढे.